किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो प्रसारित करीत आहोत किलबिल या कार्यक्रमाअंतर्गत साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, संतोषनगर, खडकी, अकोलाच्या बालमित्रांनी सादर केलेला कार्यक्रम. संकल्पना संजय गजानन इंगळे. मुख्याध्यापक साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, खडकी, अकोला. विशेष सहकार्य सहाय्यक शिक्षकवृंद रुपाली अंबादास अरुळकर, वंदना राजाराम राऊत, प्रिया श्रीकृष्ण जंगले, सारिका रमेश डांबरे, संतोष शिंदे. संगीत संयोजन राजेश इंगोले आणि दिव्या हरमकार. सहभाग पूर्वी चतार, देविका उईके, अदिती दामोदर, कार्तिक शेळके, स्वरा आढे, श्रेया कापसे, दिव्या हरमकार, कृष्णाली मोरे, कांचन धसाडे, पलक निरंजन, रितेश चौहान आणि गौरव साठे. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि विकास पल्हाडे यांचं. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षाकसे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, नमस्कार माझ्या मित्रांनो, मी कृष्णाली निलेश मोरे. आज आकाशवाणी अंतर्गत किलबिल बाल श्रोतांच्या कार्यक्रमात साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिराचे चिमणी पाखरं सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन कुमारी पूर्वी रवी चतार आणि देविका उईके करणार आहे. तर मनमोहक असे समूह गीत सादर करणार आहे कुमारी कृष्णारी मोरे, दिव्या हरमकार, स्वरा आढे आणि श्रेया कापसे. तर सुंदर अशी बोधपर कथा सादर करणार आहे अदिती दामोदर, कांचन धसाडे, पलक निरंजन, कार्तिक शेळके, गौरव साठे आणि रितेश चव्हाण. आजचा आपला विषय आहे सहकार्याची ताकद. तर चला मग सुरू करूयात. या प्रार्थनेतून आपल्याला धर्म, जात, प्रांत किंवा भाषेचा भेद न करता सर्व मानवांमध्ये प्रेम, आदर आणि एकतेची भावना ठेवण्याचा संदेश देते. नदीचे थेंब एकत्र येती, सागर होऊन जाती, तशीच आपली एकता जग जिंकून घेती. नमस्कार मित्रांनो, एकतेची ताकद पर्वता एवढी असते. सहकार्याने प्रत्येक अडथळा मागे पडत जातो. यशाच्या शिखरावर पोहोचणे मग स्वप्न राहत नाही. साथीदाराच्या साथीने कठीण प्रवासही सोपा होतो. मी पूर्वी रवी चतार आणि मी देविका उईके.
साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थिनी. अकोला आकाशवाणीचा खास बच्चा पार्टीचा तुम्हाला आवडणाऱ्या किलबिल या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. जातीपातीचे नकोत बंधन, मानवतेचे करूया सिंचन. जातीपातीचे नकोत बंधन, मानवतेचे करूया सिंचन. सहकार्याचे करूया स्मरण, देशहिताचे करूया रक्षण. सहकार्याचे करूया स्मरण, देशहिताचे करूया रक्षण. पूर्वी तू सहकार्याबद्दल आज खूप काही सांगितले. आज आहे तरी काय? अगं, आज आपण छोट्या बालमित्रमैत्रिणींना सहकार्याची ताकद, एकतेचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. तेव्हा आज आपण एका अशा शक्तीबद्दल जी माणसाला माणसाशी जोडते, एकट्याला अनेक बनवते आणि अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवते. ती शक्ती म्हणजे सहकार्याची ताकद. संघभावना, एकोप्याची भावना, मी ऐवजी आपण म्हणण्याची सवय, यातूनच समाज घडतो, देश घडतो. सहकार्याची ताकद या विषयावर एक छानशी गोष्ट सांगणार आहे माझे वर्गमित्र. एकेकाळी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव होतं. त्या गावाचं नाव सुगंधपूर. डोंगर, नद्या, हिरवीगार शेती, प्रेमळ माणसं यामुळे गाव नटलेलं होतं. पण एक गोष्ट होती जी गावाच्या प्रगतीला आडवी येत होती. प्रत्येक जण मीचा विचार करत होता, आपणचा नाही. गावात अनेक शेतकरी होते. प्रत्येकाचं शेत वेगळं, विचार वेगळे. त्यांच्यात भांडणं, वादविवाद व्हायची. कोणाला मदत करायला तयार नसे. एक वर्ष मात्र फारच कठीण झालं. पाऊस कमी झाला, नदी आटली, शेती कोरडी पडू लागली. शेतकरी एक एक करून हताश झाले. कोणाचं पीक जळालं. गावावर उपासमारीची वेळ आली. एक दिवस हरिभाऊ आजोबांनी गावसभा बोलवली. आजोबा म्हणाले, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गावकरी कुजबुजले. आता गोष्ट ऐकून काय उपयोग? पण आजोबांनी शांतपणे सुरुवात केली. जंगलाचा राजा सिंह एखाद्या प्राण्यावर हल्ला करायचा, तेव्हा ते म्हणायचे, तो माझा प्रश्न नाही. एक एक करून सिंहाने सर्वांना हरवले. पण त्याच जंगलात 4 बैल राहत होते. पण ते नेहमी एकत्र चालायचे, एकत्र उभे राहायचे. सिंह आला तरी भीती वाटायची नाही, कारण एकतेची ताकद सिंहाला हरू शकते. वाचायचे असेल तर एकत्र या, नाहीतर निसर्गाचा सिंह तो आपल्याला हरवेल. गावकऱ्यांच्या डोक्यात विचार चमकला. पहिल्यांदाच एक शेतकरी उठून म्हणाला, माझ्या विहिरीत थोडंसं पाणी आहे, आपण ते सगळ्यांनी वापरूया. आणि दुसरा म्हणाला, माझे बैल मी सगळ्यांना देतो. तिसरा म्हणाला, आपण सगळे मिळून पाणी साठवण करूया. सहकार्याची सुरुवात सगळे एकत्र आले. नदीवर बंधारा बांधला, पाणी साठवलं, शेती एकत्र केली. सगळ्यांनी कष्ट केले, घाम गाळला. चेहऱ्यावर आशेचे किरण होते. आणि काही महिन्यातच गाव हिरवंगार झालं. धान्याचे कोठार भरलं. गाव पुन्हा समृद्ध झालं. सगळे आनंदाने गुण्यागोविंदाने नांदू लागले. बरं का मित्रांनो, ही आहे सहकार्याची खरी ताकद. आता ऐकूया एक सुंदर समूहगीत जे एकोप्याचे व सहकार्याचे संदेश देते. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसितां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां
सहकार्य केवळ मोठ्या प्रसंगातच नव्हे तर रोजच्या आयुष्यातही महत्त्वाचे असते. घरात आई, वडील, मुलं सगळे काम वाटून घेतात. ते घर आनंदी राहते. शाळेत गटात अभ्यास केला तर ज्ञान अधिक पक्क होते. शेतकरी एकत्र आले तर उत्पादन वाढते. सहकार्याची ताकद या विषयावर महत्त्व सांगणारी एक कथा सादर करणार आहे माझी मैत्रीण. एकेकाळी कबुतरांचा थवा एका मोठ्या वटवृक्षावर राहत होते. एके दिवशी एक शिकारी कबुतरांना पकडण्यासाठी आला. त्यांनी त्या झाडाखाली जाळे टाकले आणि त्यावर काही धान्य पसरवले. मग तो जवळच्या झाडी लपला. काही कबुतरांना ते धान्य दिसले. काही वेळातच सर्व कबूतर धान्य खायला लागले. त्यांना जाळे दिसले नाहीत. त्यामुळे ते सर्व कबूतर त्यात अडकली. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या कबुतरांनी हताशपणे पंख फडफडवले. पण व्यर्थ. त्या कबुतरांचा नेता खूप हुशार होता. तो म्हणाला, माझ्या मित्रांनो, आपण एकत्र येऊ आणि स्वतःला मुक्त करू. सर्व कबुतरांनी याची योजना ऐकली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्वांनी आपले पंख जोरात फडकावले आणि जाळासकट उड्डाण केली. त्या शिकाऱ्याने आश्चर्याने वर पाहिले. प्रयत्न करूनही तो त्यांना पकडू शकला नाही. त्यांच्या नेत्यांचा मित्र उंदीर होता. ते सर्व कबूतर उडत उडत त्याच्याकडे गेले. त्यांचा नेता त्या उंदराला म्हणाला, मित्रा, आम्हाला मदत कर. या जाळ्यातून आम्हाला मुक्त कर. उंदीर आणि त्याच्या कुटुंबांनी सर्व जाळे कुरतडले आणि सर्व कबुतरांना मुक्त केले. कबुतरांनी त्याचे आभार मानले आणि ते उडून गेले. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा संदेश या कथेतून आपल्याला मिळतो. एकतेमुळे देशाला एक मोठी ताकद मिळते आणि सहकार्यामुळे संकटाचा सामना करू शकतो, जसे की कोरोना महामारीच्या काळात दिसले. परमपूज्य साने गुरुजी यांची प्रार्थना सादर करतील माझ्या मैत्रिणी.
यावेळी मला एक पुरातन गोष्ट आठवली. ती कृष्णाने गोकुळातील गाई म्हशीचे आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलले. ही सहकार्याची कथा आहे, जिथे संपूर्ण गावाने एकत्र येऊन संकट टाळले. अशीच एक सुंदर कथा सांगायला येत आहे माझी सखी. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. एका घरात 4 भाऊ राहत होते आणि त्यांचे आई वडील. बरीचशी जमीन त्यांच्याकडे होती, पण काही दिवसानंतर वडील आजारी पडले. 4 भावांनी त्यांचा हिस्सा मागितला. मुलांना एक एक काडी तोडायला दिली. सगळ्या काड्या तुटल्या. मग त्यांनी काड्यांचा गठ्ठा केला व मुलांना तोडायला दिला. परंतु यावेळेस कोणीही तोडू शकलं नाही. हे गोष्ट आपल्याला हे शिकवते की एकटा माणूस कमकुवत असतो, पण एकत्र आलो की आपण बलवान होतो. आजचा समाज, आजचं राष्ट्र हे सहकार्याच्या पायावर उभे आहे. नाही नुसता खेळ गोपाळकाल्याचा, हा मेळ एकजूर आणि सहकार्याचा. जन्म लाभलाय हा नशिबाने मानवाचा, का विवाद वैराने वृत्त घालवायचा. शिकवण ही जगास दिली योगेश्वराने, साधावे ध्येय आपले एकी अन सहकार्याने. सहकार्य म्हणजे फक्त मदत नाही, तर विश्वास, समजूत आणि सहभाग. एकीतून साधावी देशाची प्रगती, सहकार्यातून साधावी देशाची उन्नती. सहकार्याची भावना जागृत करण्यासाठी माझे काही मित्र संवादात्मक गोष्ट सादर करणार आहेत. चला तर मग संवादात्मक गोष्ट ऐकूया. अरे देवा, एवढे मोठे शेत आणि मी एकटाच. पाऊसही येतोय, पीक वाचेल की नाही कुणास ठाऊक. काय झालं श्याम दादा, आज फारच काळजीत दिसतो. काय सांगू रामू, पेरणी बाकी आहे, मजुरी नाहीत, वेळ कमी आहे. श्याम दादा, सगळ्यांची हीच अवस्था आहे, पण आपण सगळ्यांना मिळून काम केले तर. मिळून? पण प्रत्येकालाच आपापलं काम आहे ना. श्याम, एक गोष्ट लक्षात ठेव, एक काडी सहज तुटते, पण काड्यांची जुडी नाही. हो काकू, बरोबर बोललात. आज तुझ्या शेतात, उद्या माझ्या शेतात, परवा सिटीच्या शेतात. खरंच आपण सगळे मिळून काम करूया. खरंच आपण सगळे मिळून काम करूया. चला मग सहकार्याचं खरं बळ आज दाखवूया. अरे वा, काम किती लवकर होतंय. एकट्याने कधीच जमलं नसतं हे. पाहता पाहता सर्वांची पेरणी वेळेत पूर्ण झाली. पाऊसही आला आणि शेत हिरवेगार झाली. आज समजलं, सहकार्य म्हणजे मदत नाही, ती आहे खरी ताकद. हो, एकत्र आलो म्हणूनच जिंकलो. ही गोष्ट फक्त शेतीची नाही, तर संपूर्ण आयुष्याची आहे. कारण सहकार्याची ताकद माणसाला माणूस बनविते. मागणे मागतो देवाला, तुझी लेकरं सुखी राहू दे. प्रत्येकाच्या मनामनातून सहकार्याचे वारे वाहू दे. चला तर मग आज आपण नव्या वर्षाचा नवा संकल्प करूया. नव्या वर्षाचे नवे संकल्प परिश्रमाने पूर्ण करण्याचे. नवे वर्ष नव्या उमेदीचे, जाओ सर्वांना सुख समृद्धीचे. हेवे दावे सारे विसरून एकमेकांना सहकार्य करण्याचे. सदा तत्पर ठेवू हात एकमेकांना सहकार्याचे. बरं ऐकलं का मित्रांनो? स्पर्धेपेक्षा सहकार्य निवडूया. विभाजनेपेक्षा एकता जपूया. याच सकारात्मक विचारांसह सहकार्याची ताकद हा कार्यक्रम इथेच संपविते. मी पूर्वी रवी चतार व मी देविका उईके आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार. मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धी दे संस्कार, मना सिद्धी दे संस्कार, मना शक्ती दे संस्कार.
ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, श्रोते हो, आत्ताचा पण किलबिल या कार्यक्रमाअंतर्गत साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर संतोषनगर खडकी अकोलाच्या बालमित्रांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकलात. संकल्पना होती संजय गजानन इंगळे, मुख्याध्यापक साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर खडकी अकोला. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि विकास पल्हाडे यांचं. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.